केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये आर्थिक सर्वेक्षण 2024-25 सादर केलं आणि या सर्वेक्षणामध्ये पुढील वर्षाचा FY म्हणजेच 26चा GDP वृद्धी दर हा 6.3% ते 6.8% दरम्यान असेल असा अंदाज बांधण्यात आलेला आहे। तर देशाचा आगामी अर्थसंकल्प हा उद्या सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सरकारच्या कामकाजासाठी अर्थसंकल्प सादर करतील आणि या अर्थसंकल्पात करदात्यांपासून ते शेतकरी, महिला आणि तरुणांपर्यंत सर्वांसाठी अनेक विषय घोषणा होऊ शकतात। आज अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2024-25 देशासमोर सादर करण्यात आलेला आहे। 2047 पर्यंत देश विकसित भारत होण्यासाठी 8% वाढ आवश्यक असल्याचंही या सर्वेक्षणात म्हटलेलं आहे। निर्मला सीतारामन या 8व्यांदा बजेट सादर करतील आणि या अर्थसंकल्पाकडून महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत। या सर्वेक्षणामध्ये आर्थिक वर्ष 2025च्या चौथ्या तिमाहीमध्ये महागाई कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। भारतीय देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलेलं आहे। कमॉडिटीच्या किमती घसरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत होईल असं देखील म्हटलेलं आहे। आणि यामध्ये नेमकं काय म्हटलेलं, हा अहवाल नेमकं काय सांगतो यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। तर आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर फायनान्शियल इयर म्हणजेच जे आर्थिक वर्ष असेल 2026 साठी भारताचा GDP वाढीचा दर हा 6.3% ते 6.8% इतका असेल। तर GST कलेक्शन मध्ये 11% वाढ त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे। आर्थिक सर्वेक्षण अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण यावेळेला समजून घेतो आहोत। तर GST संकलनामध्ये 11%ची वाढ झालेली आहे। तर गुंतवणुकीमध्ये तात्पुरती घट होण्याची शक्यता देखील आर्थिक सर्वेक्षणात आणि त्याचा जो अहवाल आहे त्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्यानंतर महागाई कमी होण्याचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। तर कमॉडिटीच्या किमती घसरण्याची शक्यता देखील त्यात वर्तवण्यात आलेली आहे। पुढे धान्यांच्या किमती वाढण्याची संभाव्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। तर खासगी कंपन्यांचा सहभाग वाढवण्याची गरज असल्याचं मत नोंदवण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत याच विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत बँकिंग तज्ञ देविदास तुळजापूरकर आणि कृषी तज्ञ विजय जावंधिया आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला मी देविदास तुळजापूरकर यांच्यापासून सुरुवात करेल। आर्थिक सर्वेक्षण अहवाल आलेला आहे आणि 8व्यांदा देशाचा अर्थसंकल्प या मांडला जाताना आपल्याला पाहायला मिळू शकतो या सरकारकडून। त्यामुळे असलेल्या अपेक्षा, दुसरीकडे वाढलेली महागाई, अनेक समस्या आणि वर्तवलेल्या ज्या शक्यता आहेत आर्थिक सर्वेक्षण अहवालातल्या, याबद्दल आपण काय विश्लेषण कराल देविदास तुळजापूरकरजी? नेहमीप्रमाणे हा जो काही प्री बजेट इकॉनॉमिक सर्वे आहे तो एक आशावाद देणारा त्यांनी मांडलेला आहे। बर, आणि हे सरकारचं कामच आहे, सत्ताधारी पक्षाचं, ते त्यांनी फेथफुली करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण मला वाटतं याच्या बरोबर आउटगोईंग बजेट आणि आत्ताची परिस्थिती याची थोडी चर्चा करायला पाहिजे। बर, मागच्या वेळी रोजगार निर्मितीबद्दल त्यांनी जो आशावाद दाखवला होता आणि बजेटमध्ये ज्या काही घोषणा केल्या होत्या त्याचा आउटकम काय, आता त्यातल्या नेमका किती रोजगार निर्माण झाला? मी बँकिंग मध्ये काम करतो, बँकिंग मध्ये त्यांनी अप्रेंटिस स्कीम लागू केली आणि जवळजवळ 1 लाख अप्रेंटिस बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सगळ्या बँका मिळून त्यांनी लावले। पण त्यातले 10,000 लोक पण आज कामावर नाहीयेत, कारण त्या जाहिरातीत असं लिहिलं होतं की 1 वर्षानंतर तुम्हाला तो रोजगार मिळणार नाही, फक्त 1 वर्षासाठी ही तरतूद आहे आणि लोकांना कायमस्वरूपी रोजगार पाहिजे आणि तो रोजगारच निर्माण होत नाही। मला वाटतं आज अर्थकारणापुढे किंवा आपल्या अर्थव्यवस्थेपुढे जे कोर इश्यूज आहेत, जे गाभ्याचे प्रश्न आहेत, ते आपण ऍड्रेसच करायला तयार नाही आणि आपण एका मेक बिलीव्ह वर्ल्ड मध्ये राहतोय, स्वतः निर्माण केलेल्या जगामध्ये रममाण होण्याचा प्रयत्न करतोय, पण हे फार काळ टिकणार नाही। आणि महागाई असो, बेरोजगारी असो की आर्थिक विषमता असो, या सगळ्या प्रश्नांना आपल्याला भिडावं लागेल आणि अल्टिमेटली त्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागेल असं मला वाटतं। बरोबर आहे। कृषी तज्ञ विजय जावंधिया, मी आपल्याकडे येईल। आतापर्यंत काय काय या अहवालामध्ये सादर करण्यात आलेलं आहे याचा अगदी थोडक्यात आढावा आपल्याला देविदास तुळजापूरकर सरांनी दिलेला होता। विजय जावंधिया सरांना मला पुढचा प्रश्न आहे,
कृषी तज्ज्ञ म्हणून तर आपण काम केलेलंच आहे, मात्र येत्या काळामध्ये शेती हा विषय अतिशय महत्त्वाचा असेल, कारण शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांना आत्तापर्यंत देण्यात आलेली आश्वासनं ही कागदापुरतीच राहिलेली आहे. मात्र येत्या काळामध्ये कृषी क्षेत्रासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय उद्याच्या या सगळ्या बजेटमध्ये सादर केली जातील असं वाटतं का? आणि येत्या काळामधील आर्थिक वर्ष हे कशा प्रकारचं असू शकतंय कृषी क्षेत्रासाठी असं आपल्याला वाटतं? पहिले तर मी कुंभमेळ्यावर ज्यांचे जीव गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याच्याकरता प्रार्थना करतो. आणि आपण जे म्हणालात आणि तुळजापूरकरांनी जे सांगितलं त्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये त्यांनी देशाच्या विकासाचा दर हा 6% 7% सांगितलेला आहे. हो. कृषीचा विकासाचा दर हा 3-3.25% आहे. म्हणजे काँग्रेसच्या राज्यात सुद्धा जे होत होतं तेच मोदींच्या या 10 वर्षात झालेलं आहे आणि 11व्या वर्षात सुद्धा तेच होणार आहे. हे एक प्रकारे त्यांनी कबुली दिलेली आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला शिव्या देण्याचा आता अधिकार त्यांना काही राहिलेला नाही असं माझं पहिलं निरीक्षण आहे. बर. दुसरं, आजचं महामहिम राष्ट्रपती महोदयांचं भाषण जे झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 8व्या वेतन आयोगाचा उल्लेख केलेला आहे. हो. की 8वं वेतन आयोग लागू होणार आहे आता आणि त्याच्यामध्ये भरमसाठ पगारवाढ होणार आहे आणि त्यांची क्रयशक्ती वाढणार आहे. तुम्ही 2047चा उल्लेख केला आहे तुमच्या प्रस्तावनेमध्ये विकसित भारताचा. आता या अर्थसंकल्पात त्या विकसित भारतामध्ये 2047च्या आमच्या गावातल्या भावा बहिणीचा समावेश असणार की नाही असणार, त्या दृष्टीने या अर्थसंकल्पात पावलं टाकली जाणार आहे की नाही जाणार आहे. कारण की तो विकास साध्य करायचा असेल तर 8% विकास दर असला पाहिजे दरवर्षी असं सगळे अर्थतज्ञ सांगतात आहेत. बरोबर. मी आता याच कसोटीवर हा अर्थसंकल्प पारखण्याचा प्रयत्न करणार आहे की या विकासाचा दर देशाचा 8% असेल आणि गाव आणि शहर यांच्यातली जी दरी वाढलेली आहे आता ती कमी करण्याकरता मग गावाचा विकासाचा दर तर 10 ते 12% पेक्षा जास्त असला पाहिजे ना. मग त्या दिशेने जाण्याकरता काही तरतुदी करणार आहेत का? माझा 8व्या वेतन आयोगाला विरोध नाही बरं असं सांगितलं जात आहे. सगळ्या युट्यूबवरनं सगळे अर्थतज्ञ सांगतात आहेत आणि तुळजापूरकर सुद्धा याला मान्यता देतील की 8व्या वेतन आयोगामध्ये जर फिटमेंट फॅक्टर 2.2 किंवा 1.988 हे जरी जाहीर केलं तरी त्याच्यामध्ये आता पगार जो आहे सगळ्यात कमी याचा पगार तो 40,000 रुपयाच्या आसपास होणार आहे. बर. मग माझा प्रश्न असा आहे की आमच्या शेतमजूर भावा बहिणीला शेतकऱ्याला तिथे जर 1500 रुपये रोज मिळणार असेल तर आम्हाला 800,000 रुपये तरी मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे. मग हे देण्याकरता या अर्थसंकल्पात काही व्यवस्था केली जाणार आहे की नाही केली जाणार आहे की तेच आम्हाला 5 किलो धान्य 2 गॅस सिलेंडर फुकट 6,000 रुपये किसान सन्मान निधी याच्यावरच आम्हाला जगवणार आहात का? कारण हे मी याच्याकरता सांगतोय बरोबर की पुढच्या 2047चं जे स्वप्न दाखवलं जात आहे त्या 2047 पर्यंत या देशात 9वं वेतन आयोग आणि 10वं वेतन आयोग आलेला असेल. दर 10 वर्षांनी वेतन आयोग येतं. मग आज जे 45,000 रुपये 40,000 रुपये महिना आहे तर 9व्या वेतन आयोगामध्ये ते 2.5 ते 3 पट म्हणजे 1.5 लाख रुपये महिना आणि 10व्या वेतन आयोगामध्ये ते 4 ते 4.5 लाख रुपये महिना होणार आहे. मग मोदीजी 2047 मध्ये तेही राहणार नाही मीही राहणार नाही पण आमची मुलं आमची नातवंड तर राहणार आहेत ना गावात. बरोबर आहे. फार लांबचा विचार आणि त्या संदर्भात 2047चा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याविषयी तुम्ही विश्लेषण केलं. बँकिंग तज्ज्ञ देविदास तुळजापूरकर मी आपल्याकडे येईल. सर्वसामान्य जनतेला उद्या काय महाग होणार काय स्वस्त होणार याकडे डोळे लागलेले असतात. मात्र ज्या वेळेला एखाद्या देशाचा आपण ग्रोथ रेट बघत असतो किंवा GDP संदर्भातला ज्या वेळेला आपण विचार करत असतो त्यावेळेला त्याच्या विचारांना येणारा जो अर्थसंकल्प आहे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. एखादा अर्थसंकल्प येण्याआधीच त्या संदर्भातले येणारे मीम्सही सध्या चर्चेत आहेत. उद्यासाठी सर्वसामान्य माणूस अजूनही जीव मुठीत धरून उद्याचा अर्थसंकल्प ऐकताना दिसेल असं आपल्याला वाटतं का? कारण आजूबाजूची परिस्थिती पाहता सर्वसामान्यांचं जगणं त्यांचं टॅक्सेशन त्यांना येणारा खर्च आणि वाढलेली महागाई याचा ताळमेळ बसवणं फार सोपं जात नसल्याचं दिसतं. देविदासजी मी बँकिंग विषयी थोडंसं
तुम्हाला सांगेन की बँकिंग मध्ये आज सध्या फील गुडचं वातावरण आहे. एनपीए कमी झालेत, बँकांचे प्रॉफिट वाढलेले आहेत बरं. आणि त्याच्याबद्दल खूप चांगलं चांगलं चित्र रंगवले जाते. पण एक बरी गोष्ट आहे की या प्री बजेट इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये रिटेल कर्ज, विशेषतः कन्झ्युमर लोन आणि त्यातले अनसेक्युअर्ड लोन मध्ये होत असलेले एनपीएचं गांभीर्य त्यांनी रिअलाइज केलेलं आहे. आणि इथंच खरं संभाव्य धोक्याचं बीज आहे. आज काय होतंय, महागाई वाढली आणि त्यामुळं लोकांची क्रयशक्ती घटली, मालाला उठाव नाही. दुसरीकडे लोक कर्ज घेतली तर ती परतफेड करण्याची त्यांची क्षमता नाही आणि याच्यामुळं बँकिंग इंडस्ट्री भोवती, बँकिंग सेक्टर भोवती एक क्रायसिस घोंगावतोय. याची दखल या प्री बजेट इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये घेतली, ही बरी गोष्ट आहे. ती प्रपोर्शनेट घेतली नाही पण दखल घेतली. आणि मला वाटतं की श्रीलंका हे आपल्या जवळचं एक राष्ट्र आहे, ते आकाराने छोटं आहे, ती लोकसंख्या कमी आहे, इकॉनॉमी छोटी आहे, पण पाहता पाहता त्या चलनवाढीने आणि महागाईने त्या देशाला ग्रासून टाकलं. बरोबर. ती वेळ भारताची येऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे, पण त्याच्यासाठी धोरण काय असलं पाहिजे. आणि हे धोरण हे काँग्रेस, बीजेपी, कुणाचं मेजॉरिटी कुणाची मायनॉरिटी याच्या पलीकडे जाऊन विचार करायची तयारी असेल तर हे धोरण येऊ शकतं. केवळ लोकसभेत आपली ऍब्सोल्यूट मेजॉरिटी किंवा 100% जरी खासदार असले एनडीएचे तरी एखादा ठराव पास करून काही महागाई कमी होत नाही, त्याला धोरण लागतं. आणि ते धोरण कुठलं, या धोरणाची आशा अपेक्षा ही उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये आहे. बाकी मग मध्यमवर्गीयाला इन्कम टॅक्स मध्ये काही सिलिंग वाढेल, रिबेट मिळेल का याची अपेक्षा आहे. अशा ज्या नेहमीच्या ज्या अपेक्षा आहेत त्या तर अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून आहेत. पण मला वाटतं दूरगामी विचार करून त्यांनी सिस्टमिक जे इश्यूज आहेत ते इश्यूज ऍड्रेस करायचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. हा प्रयत्न होतो का याविषयी आपल्याला उद्याच चर्चा करावी लागणार आहे. खरं तर विजय जावंदिया सर, मी आपल्याकडे येईल पुन्हा एकदा. गेल्या वर्षभरामध्ये जर आपण पाहिलं तर बी बियाण्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर खतांचे प्रश्न, वाढलेल्या किमती, तर दुसरीकडे सर्वसामान्य ज्यावेळेला स्वतःच्या आयुष्यासाठी लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करतो त्यावेळेला खिसा त्यांचा हलका होताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र मधल्यामध्ये हा सगळा पैसा केवळ टॅक्सच्या रूपानं जातोय का, तुमचं आमचं जगणं मुश्किल होतंय का, ही देखील एक चर्चा खरं तर लोकलनं प्रवास करत असताना सर्वसामान्यांमध्ये मिसळत असताना ऐकायला मिळते. याचं उत्तर उद्या तरी मिळेल असं आपण म्हणूयात का विजय जावंदिया सर? मला काय वाटतंय, आता बघा तुम्ही मगाशी मला थांबवलं, मी तो विषय पुन्हा बोलणार नाही, जाऊ द्या. आता जीएसटी आहे, जीएसटीचं कलेक्शन वाढलेलं आहे, हे आकडे दिलेले आहेत ना सर्वेक्षणामध्ये, आहे ना. आता जीएसटीचं कलेक्शन वाढलेलं आहे तर काय फक्त श्रीमंत माणूस जीएसटी देतो का? गरीब माणूस जीएसटी देतो. आता शेतकऱ्यांवर शेतीमालाचा भाव मिळत नाही, ज्या काही हमी किमती तुम्ही A2FL वर जाहीर केलेल्या आहेत त्या आम्हाला मिळत नाही, त्या MSP मिळत नाहीये, है ना. पण शेतकऱ्यांवर कीटकनाशक, तणनाशक, ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंट याच्यावर 12% ते 18% जीएसटी लावलेला आहे. शहरातला एक गरीब माणूस जो गाव सोडून आलाय शहरात नोकरी शोधायला, काम शोधायला, कारण त्याचं 4-5 एकरावर भागत नाही, तो एक तर गावात दुसऱ्याच्या शेतावर जातो, नाही तर मग शहरात येऊन कुठेतरी काम पाहत होतो आपलं. आता हा जो मजूर आहे गावात, तो बिल्डिंगच्या कामावर जातो, रस्त्याच्या कामावर जातो, हा कमीत कमी 2 लिटर पेट्रोल, 1.5 लिटर पेट्रोल रोजचं वापरतो. या 2 लिटर 1.5 लिटर पेट्रोलवर तो रोजचा 150 रुपये, 200 रुपये, 100 रुपये रोजचा टॅक्स देतो सरकारला. 100 रुपये रोज म्हणजे 3,000 रुपये महिना, 36,000 रुपये वर्षाचे तो देतोय. आणि तो बाकीच्या काही वस्तू, बिस्किट पासून जे काही घेतोय त्याच्यावर जीएसटी देतोय. आणि त्याला सरकार काय देत आहे? मला असं वाटतंय की या सगळ्यांचा विचार होणार आहे की इन्कम टॅक्स वाढवणं चांगली गोष्ट आहे, त्याला विरोध नाही. पण तुम्ही एकीकडे इन्कम टॅक्स वाढवण्याच्या गोष्टी करता, इन्कम टॅक्सची लिमिट वाढवण्याच्या गोष्टी करता, पण दुसरीकडे गरीब माणसाला इन्कम द्या ना. मनरेगा मधली मजुरी किती वाढवणार? मनरेगा मध्ये व्यवस्था किती करणार? 70,000 80,000 रुपयाची व्यवस्था आहे मनरेगामध्ये. हो, कमीत कमी 4 लाख कोटीची व्यवस्था करायची आज गरज आहे, कारण आमचं बजेट आता 50 लाख कोटीचं झालेलं आहे. 8व्या वेतन आयोगामध्ये किती लाख कोटीची व्यवस्था करावी लागणार आहे हे काही सांगत. रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, याच्यावर आमच्या राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा, महामहिम महोदयांनी सुद्धा काही बोललेलं नाही.
जर रुपयाचं अवमूल्यन झालं नसतं तर त्याची ढोल वाजवले गेले असते. बरोबर. 58 रुपयाचा डॉलर जो होता तो 86 रुपयाचा झालेला आहे. मग या तुलनेत तरी शेतमजुरांची मजुरी, असंघटित मजुरांची मजुरी वाढली पाहिजे की नाही वाढली पाहिजे? निश्चितच. ती वाढलेली मजुरी देता येईल म्हणून पीएम किसान सन्मान निधीमध्ये एक तर तरतूद वाढवली पाहिजे, नाही ऍग्रिकल्चरची सबसिडी वाढवली पाहिजे, आणि नाही तर शेतीमालाचे भाव वाढवून ते मिळतील ज्याच्याकरता आता शेतकरी बसलेले आहेत की एमएसपी ची गॅरंटी द्या. एमएसपी ची गॅरंटी याच्याकरता गरजेची आहे. आणि बजेटमध्ये मी एक विनंती करतो आहे की निर्मला सीतारमणजींनी हे जाहीर करावं की या देशामध्ये कोणताही शेतमाल हा एमएसपीच्या कमी किमतीत आयात होणार नाही. इतकी इम्पोर्ट ड्युटी आम्ही लावू आणि देशात ती एमएसपी मिळेल. जगात मंदी असली तरी तर आम्ही एक्सपोर्टला सबसिडी देऊ. याच्याकरता आमचे अर्थतज्ञ का समोर येत नाही? मला असं वाटतंय की अर्थसंकल्पातनं खूप काही गोष्टी केल्या जाऊ शकतात, पण ती करण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवल्याशिवाय ते होणार नाही. आज जगाच्या बाजारात कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, आणि हे सगळं आयात करून आम्ही भाव पाडलेले आहेत. 12,000 रुपये क्विंटलची तूर 7,000 रुपयावर आलेली आहे. कापसाला एमएसपी नाहीये, सोयाबीनला एमएसपी नाहीये. कसं काय शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं यांच्या आकड्यामध्ये हे समजत नाही मला. अहो आम्हाला पगार द्या ना, जसं तुम्ही बाकीच्यांना पगार देता तसा शेतीचं राष्ट्रीयकरण करून टाका ना. पण आम्हाला किती दिवस 5 किलो धान्यावर जगवणार? किती दिवस आम्हाला लाडकी बहिणीचे 1,500 रुपये देणार? आम्हाला लाडकी बहीण नको हो. आम्हाला वेतन आयोगाप्रमाणे तिकडे जर तुम्ही 40,000 देणार असाल तर माझ्या लाडकी बहिणीला 25,000 रुपये महिना द्या, ती तुम्हाला 2,000 रुपये महिना देऊन टाकेल लागेल. मला असं वाटतं सर, अशा पद्धतीने जर चर्चा केली तरच आपण बजेटमधनं काहीतरी सर्वसामान्य माणसांच्या पदरात पाडू शकू, असं माझं मत आहे. बरोबर आहे, तुम्ही तुमचं मत व्यक्त केलेलं आहे आणि उद्याच्या अर्थसंकल्पाकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. अगदी काही तास शिल्लक राहिलेले आहेत. हा अर्थसंकल्प जसाच्या तसा आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. तुर्तास देविदास तुळजापूरकर सर आणि विजय जावंदिया सर, तुम्ही या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडले गेलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.